युनिट नंबर 5 आहे स्पीच रायटिंगचा. तर आता काय आहे, वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये आपल्याला भाषण जे आहे ते लिहावं लागतं. आपण आता इंजिनिअरिंगच्या सेक्टरमध्ये आहोत, फील्डमध्ये आहोत, म्हणजेच आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी काय करावं लागतं, जे काही हे आहे तर त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, भाषण जे आहे ते लिहायचं आहे. तर बघा, पब्लिक स्पीकिंग हे महत्वाचं का आहे, इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक स्पीकिंग त्यांनी सांगितलेलं आहे. प्रोफेशनल जे काही सिनेरिओ आहे, प्रोफेशनल जे काही सिच्युएशन आहे, त्याच्यामध्ये एव्हरीवन नीड्स टू मेक स्पीचेस ऑन डिफरंट ऑकेजन्स. वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये प्रत्येकाला कधी ना कधी भाषण हे द्यावंच लागतं. व्हेरियस प्रोफेशनल ऑकेजन्स क्रिएट द नीड ऑफ लर्निंग हाऊ टू कंपोज अँड डिलिव्हर गुड स्पीचेस. आणि जे काही सिच्युएशन्स येतात, आता तुम्ही इंजिनियर्स होणार आहात आणि इंजिनियर झाल्यानंतर तुम्हाला कंपनीत जावं लागणार आहे, आणि कंपनीत वेगवेगळे फंक्शन्स असतात. त्या फंक्शन्स मध्ये वेगवेगळे एक्सपर्ट टीम मेंबर्स किंवा एक्सपर्ट व्यक्ती येत असतात, आणि त्या व्यक्ती आल्यानंतर तिथे त्या फंक्शन मध्ये काही वेळा तुम्हाला जबाबदारी दिली जाऊ शकते त्या व्यक्तीची ओळख करून देण्याची. अशा वेळी तुम्हाला वेलकम स्पीच जे आहे किंवा इंट्रोड्युसिंग चीफ गेस्टचं स्पीच जे आहे ते तुम्हाला देता आलं पाहिजे. काही वेळा तुम्हाला कार्यक्रमाचा निरोप समारंभ करण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, त्यावेळी तुम्हाला निरोप समारंभाचं भाषण देता आलं पाहिजे. किंवा काही वेळा तुम्ही काहीतरी एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये जाणार आहात,
त्यावेळी फेअरवेल स्पीच म्हणजे निरोप समारंभाचं भाषण जे आहे ते केलं जातं. तर त्यावेळी तुम्हाला निरोप समारंभाचं भाषण स्वतः द्यावं लागेल स्वतःच्या निरोप समारंभाच्या वेळी, किंवा तुमचा एखादा कलिग जर एखादी तुमची कंपनी सोडून दुसरीकडे जात असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला बोलावं लागेल. अशा वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये तुम्हाला भाषण जे आहे ते द्यावं लागू शकतं, आणि त्यामुळेच तुम्हाला भाषण कसं द्यायचं, स्पीच कसं राईट करायचं किंवा स्पीच कसं डिलिव्हर करायचं हे तुम्हाला शिकावं लागणार आहे. Public speaking is so important that it could be deciding factor in many things such as your career development and business growth. पब्लिक स्पीकिंग हे इतकं महत्वाचं आहे की त्याच्यामुळे तुमचे करिअर डेव्हलपमेंट आणि बिझनेस ग्रोथ जे आहे ती ठरू शकते पुढं. त्यामुळे पब्लिक स्पीकिंग हे महत्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात स्पीच जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. स्पीचेस प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन परस्युडिंग अँड प्रमोटिंग, आणि त्यासाठीच भाषणं जे आहेत ती काय करतात तर एखाद्या व्यक्तीचं मन वळवणं असेल किंवा एखाद्या गोष्टीचं प्रमोशन करणं असेल तर त्यासाठी स्पीच जे आहे ते अतिशय महत्वाचं ठरून जातं. पब्लिक स्पीकिंग इज अ स्किल वर्थ लर्निंग, आणि म्हणूनच पब्लिक स्पीकिंग हे शिकणं अतिशय गरजेचं आहे. स्पीचेस आर ऑल्सो डिलिव्हर्ड टू वेलकम, बिड फेअरवेल, टू इंट्रोड्यूस समबडी अँड टू प्रपोज वोट ऑफ थँक्स. भाषणं जे आहेत हे 4 प्रकारच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला इथं लिहायची आहेत, आणि त्या सिच्युएशन्स कोणत्या आहेत तर वेलकम, एखाद्या कार्यक्रमासाठी सर्वांचं स्वागत करणं अशा पद्धतीचं भाषण एक असू शकतं. टू बिड फेअरवेल म्हणजे एखाद्या व्यक्तीला निरोप देण्याचं भाषण असू शकतं. टू इंट्रोड्यूस समबडी एखाद्या व्यक्तीची ओळख करून देण्याचं भाषण असू शकतं, किंवा टू प्रपोज वोट ऑफ थँक्स किंवा आभार प्रदर्शन करणे. ह्या 4 प्रकारच्या सिच्युएशनची भाषणं जी आहेत ते आपल्याला इथं शिकायची आहेत. इट इज इम्पॉर्टंट टू लर्न स्पीच रायटिंग इन ऑर्डर टू बिकम प्रोफिशियंट अँड कन्साइज स्पीकर, आणि स्पीच रायटिंग शिकणं अतिशय गरजेचं आहे, कारण आपल्याला जर उत्कृष्ट वक्ता बनायचं असेल तर त्यासाठी आधी स्पीच रायटिंग करता येणं गरजेचं आहे. आपण जर लिहू शकलो तर आपण बोलू शकतो. त्यामुळं स्पीच रायटिंग जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे एक चांगला वक्ता होण्यासाठी. एव्हरी स्पीकिंग अपॉर्च्युनिटी इज अन अपॉर्च्युनिटी टू ग्रो इन लिडरशिप अँड इन्फ्लुएन्स. प्रत्येक बोलण्याची जी संधी उपलब्ध होते आपल्याला, त्याच्यातून आपल्याला इतरांवरती छाप टाकता येते, शिवाय लिडरशिप क्वालिटी ज्या आहेत आपल्यामध्ये डेव्हलप करता येतात, वाढवता येतात. त्याच्यासाठी स्पीकिंग अपॉर्च्युनिटी जी आहे ती अतिशय महत्वाची असते, तरच आपल्यामध्ये असणारा कॉन्फिडन्स वाढतो आणि लिडरशिप क्वालिटी जी आहे ती पुढे येते. हॅव्हिंग द अपॉर्च्युनिटी टू इन्फ्लुएन्स पीपल्स थॉट्स पुट यू इन अ पोझिशन टू क्रिएट पॉझिटिव्ह चेंज इन पीपल्स लाईफ्स. जर तुम्हाला अशी बोलण्याची संधी मिळाली तर तुम्ही लोकांच्या मनावरती तुमची जी छाप आहे ती निर्माण करू शकता, आणि एक चांगला बदल लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही घडवून आणू शकता तुमच्या बोलण्याच्या माध्यमातून. इन ऑर्डर फॉर एनिथिंग इम्पॉर्टंट टू हॅपन अन आयडिया नीड्स टू बी पुट अक्रॉस ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पर्सन टू मेनी. एखादी चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी एखादी संकल्पना जी आहे ती एका व्यक्तीकडून अनेक व्यक्तींकडे पोहोचवणं जे आहे ते अतिशय गरजेचं आहे, आणि हे पोहोचवण्यासाठी आपल्याला पब्लिक स्पीकिंग मदत करतं. पब्लिक स्पीकिंग इज वन ऑफ द ग्रेट वेज टू गेट युअर आयडियाज अक्रॉस अँड मेक अ डिफरन्स. आणि पब्लिक स्पीकिंग म्हणजे भाषण देणे, हे हा एक अतिशय चांगला मार्ग आहे जिथे तुम्ही काय करू शकता तर तुमच्या मनातले जे काही विचार आहेत हे इतरांपर्यंत पोहोचवू शकता, आणि त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही फरक बदल जो आहे तो निर्माण करू शकता. पब्लिक स्पीकिंग हेल्प्स टू इन्क्रीज सेल्फ कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल्स, लिडरशिप स्किल्स, कॉन्फिडन्स अँड एबिलिटी टू अंडरस्टँड पीपल. आणि पब्लिक स्पीकिंगच्या माध्यमातून काय होतं तर स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होतं, लिडरशिप क्वालिटी जी आहे ती डेव्हलप होते, कॉन्फिडन्स आपला वाढतो, आणि इतर व्यक्तींना समजून घेण्याची आपली जी कुवत आहे ती सुद्धा वाढते. तर या सर्व कारणांसाठी पब्लिक स्पीकिंग जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. तर हा इम्पॉर्टन्स आहे पब्लिक स्पीकिंगचा. आणि आता चांगलं स्पीच जर लिहायचं असेल तर काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला आपल्या स्पीचमध्ये क्रिएट करावे लागतात, किंवा ज्या स्पीचमध्ये या सर्व कॅरेक्टरिस्टिक्स दिसून येतात ते स्पीच जे आहे ते चांगलं आहे असं म्हटलं जातं, गुड स्पीच आहे असं म्हटलं जातं. तर त्या कॅरेक्टरिस्टिक्स खालीलप्रमाणे आहेत. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक गुड स्पीचची आहे त्याचा प्रॉपर फॉर्मॅट, कारण वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळे प्रकारचे स्पीच बोलले जातात. समजा वेलकम स्पीच आहे आणि त्यावेळी जर कोण आभार प्रदर्शनाचं भाषण करायला लागलं तर ते योग्य होणार नाही. म्हणजे फॉर्मॅट जो आहे सिच्युएशन नुसार योग्य असला पाहिजे. स्पीचेस व्हॅरी इन कंटेंट, पर्पज अँड टाईप. स्पीच जे आहे त्याच्यामध्ये असणारा त्याचा जो काही गाभा आहे, त्याचं जे काही माहिती आहे त्याच्यानुसार, त्याच्या हेतूनुसार, आणि असे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते स्पीचचे पडतात. दिस क्रिएट्स द नेसेसिटी टू डिसाइड द करेक्ट फॉर्मॅट ऑफ द स्पीच. आणि याच्यामध्ये काय होतं तर त्या भाषणाचा फॉर्मॅट कुठला असायला हवा आहे याची गरज जी आहे ती निर्माण होते. त्यामुळे योग्य फॉर्मॅटमध्ये स्पीच असणं आपलं गरजेचं आहे.
फोकस ऑन द टॉपिक कन्सर्न ही दुसरी एक कॅरेक्टरिस्टिक आहे गुड स्पीचची. चांगलं भाषण कसं आहे एखादं हे कधी म्हटलं जातं तर ज्यावेळी त्या भाषणामध्ये दिल्या गेलेल्या विषयावरतीच भाषण केलं जातं त्यावेळी ते भाषण चांगलं आहे असं म्हटलं जातं. वेन डिलिव्हरिंग अ स्पीच focus on a given topic and finish in the allotted time given to you in order to keep the audience attentive to you. प्रॉपर टायमिंग मध्ये तुमचं स्पीच संपवणं आणि त्याचा टॉपिकशी संबंध असणं म्हणजे विषयांतर न होता त्याच टॉपिक बद्दल तुमचं भाषण देणं हे चांगला स्पीचचं कॅरेक्टरिस्टिक आहे असं म्हटलं जातं. म्हणजे फोकस ऑन द टॉपिक कन्सर्न आणि टाइम. तुम्हाला जो दिलेला टॉपिक आहे आणि तुम्हाला दिलेली जी वेळ आहे तेवढ्यात जर तुम्ही स्पीच संपवलं कव्हर केलं तर तुमचं स्पीच जे आहे ते चांगलं आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर कन्साइजनेस आहे. टू द पॉइंट तुमचं स्पीच असलं पाहिजे. इन ऑर्डर टू मेंटेन कन्साइज स्पीच कशाला म्हटलं जातं तर कमी शब्दात जास्त गोष्ट सांगणे याला कन्साइज स्पीच असं म्हटलं जातं. इट इज ब्रीफ इन फॉर्म बट कॉम्प्रिहेन्सिव्ह इन स्कोप. ते अतिशय छोटं असतं परंतु त्याचा अर्थ जो आहे तो फार मोठा असतो. तर अशा पद्धतीचं जे स्पीच असतं ते चांगलं स्पीच संबोधलं जातं त्याला कन्साइजनेस असं म्हटलं जातं. नंतर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असला पाहिजे स्पीच देणाऱ्याचा. अ पॉझिटिव्ह ऍटिट्यूड इज की फीचर ऑफ गुड स्पीच दॅट हेल्प्स टू कीप ऑडियन्सेस अटेन्शन. आता बऱ्याच वेळा काय होतं तर जे ऐकणारे व्यक्ती असतात त्यांचं लक्ष स्पीचकडे राहत नाही वेगवेगळ्या गोष्टींमुळे. कारण असं असू शकतं की स्पीच लेंदी होणं किंवा स्पीच जे दिलं गेले ते त्याचं विषयांतर होणं अशी बरीचशी वेगवेगळी कारणं असतात. इंटरेस्टेड नसणं त्यामुळे काय होतं तर लोकांचं जे लक्ष आहे त्या भाषणावरती राहत नाही. तर ते लोकांचं लक्ष भाषणावरती राहण्यासाठी ऍटिट्यूड जो आहे बोलणाऱ्याचा ऍटिट्यूड पहिला पॉझिटिव्ह पाहिजे. स्पीच बिकम्स सक्सेसफुल बाय अनलिशिंग द हायर पॉझिटिव्ह एनर्जी अमंग द ऑडियन्स विथ द स्पीकर्स पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. बोलणाऱ्याच्या पॉझिटिव्ह ऍटिट्यूड मधून एक पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती बोलणाऱ्याने ऐकणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्याच्यातूनच काय होतं तर स्पीच जे आहे ते इफेक्टिव्ह होतं आणि चांगलं होतं. आणि शेवटचं आहे स्पीच एटिकेट. स्पीच एटिकेट पाळणं अतिशय गरजेचं आहे. बोलत असताना जे एटिकेट्स पाळायला हवे आहेत ते आपण गरजेचं आहे बोलणं. तर चांगलं स्पीच आहे असं कधी म्हणलं जातं ज्यावेळी स्पीच एटिकेट्स पाळले जातात. आणि स्पीच एटिकेट्स काय आहेत तर स्पीक क्लिअरली, स्पष्टपणे बोलणे. कोणत्याही प्रकारचा तुमचा उच्चार हा गोंधळात टाकणारा नसला पाहिजे. त्यामुळे स्पष्ट उच्चार असणं गरजेचं आहे बोलणाऱ्याचा. त्यावेळी स्पीच एटिकेट पाळला असं आपण म्हणतो किंवा स्पीच इफेक्टिव्ह होतं. स्पीक कॉन्फिडेंटली, अतिशय विश्वासानं आत्मविश्वासानं बोलणे. आता आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल शाळेमध्ये वगैरे ज्यावेळी भाषणाच्या स्पर्धा असतात त्यावेळी काही विद्यार्थी पुढे जातात आणि मग भाषण जे आहे ते वाचतात किंवा भाषण देत असताना काही विद्यार्थी विसरतात वगैरे. तर ते कॉन्फिडंट आहेत की नाही हे त्यांच्याकडे बघून आपल्याला कळतं. तर कॉन्फिडंटली जे स्पीच देतो तो त्याचं भाषण चांगलं झालं असं आपण म्हणतो. नंतर स्पीक रिस्पेक्टफुली अँड पोलाइटली. आदरयुक्त भाषा जी आहे ती तुमच्या भाषणामध्ये असली पाहिजे. टू टेक कंट्रोल ऑफ द क्राऊड्स अटेन्शन. तुमची आदरयुक्त भाषा जर असेल तर तुम्हाला ऑडियन्सला म्हणावं लागत नाही की माझ्याकडे लक्ष द्या किंवा माझ्या भाषणाकडे लक्ष द्या. आपोआपच तुमच्या भाषणातून ऑडियन्स जे आहे ते तुमच्याकडे लक्ष द्यायला लागतं. तर त्यासाठी तुमची भाषा जी आहे ती आदरयुक्त असली पाहिजे, विनम्र असली पाहिजे. व्हाईल डिलिव्हरिंग द स्पीच द स्पीकर शुड यूज पॉझिटिव्ह नॉन व्हर्बल क्यूज. आणि तुमची बॉडी लँग्वेज जी आहे ती सुद्धा पॉझिटिव्ह असली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे ह्या 5-6 गोष्टी ज्या आहेत ह्या स्पीच रायटिंग मध्ये तुमच्या असल्या की तुम्हाला स्पीच रायटिंग जे आहे ते जमतं. तर ह्या स्पीच रायटिंगचं इम्पॉर्टन्स हे आहे. आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड स्पीच जे आहेत ह्या 5 आहेत. प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तुमचं स्पीच असलं पाहिजे. तुमच्या स्पीचचा टॉपिक जो आहे तो एकच असला पाहिजे, त्याच्यावरतीच फोकस असला पाहिजे. स्पीच जे आहे ते शॉर्ट आणि क्रिस्प असलं पाहिजे, कन्साइज असलं पाहिजे, छोटं असलं पाहिजे आणि कमी शब्दात जास्त माहिती सांगणार असलं पाहिजे. तुमचा ऍटिट्यूड जो आहे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड स्पीकरचाच ऑडियन्समध्ये क्रिएट होत असतो आणि मग स्पीचकडे जे काही भाषण दिलं जात आहे त्याच्याकडे ऑडियन्सचं लक्ष राहतं. आणि स्पीच एटिकेट्स म्हणजे तुम्ही बोलायचं कसं आहे याच्या बाबी सुद्धा तुम्ही तिथं जर पाळल्या तर तुमचं स्पीच जे आहे ते इफेक्टिव्ह होतं, चांगलं होतं. आता टाइप्स ऑफ स्पीचेस आपल्याला इथं पुढे दिलेले आहेत. ते टाइप्स ऑफ स्पीचेस आपल्याला बघायचे आहेत. तर आपल्याला 4 प्रकारचे स्पीच शिकायचे आहेत. आता टाइप्स ऑफ स्पीचेस मध्ये 4 प्रकारचे स्पीच शिकायचे आहेत. त्याचा प्रत्येकाचा फॉर्मॅट आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण इथं पाहणार आहोत. सॅम्पल एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण इथं पाहणार आहोत.
तर त्यातलं पहिलं जे स्पीच आहे ते आहे वेलकम स्पीच. आता वेलकम स्पीच हे कधी वापरलं जातं, तर याचा वापर जो आहे तो कोणताही कार्यक्रम असेल तर त्याच्या सुरुवातीला केलं जातं. इट इज युज्ड ऍट द बिगिनिंग ऑफ एन इव्हेंट. कोणत्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे भाषण केलं जातं त्याला वेलकम स्पीच, स्वागतपर भाषण असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं आहे इंट्रोड्युसिंग अ चीफ गेस्ट. जे प्रमुख पाहुणे त्या कार्यक्रमाला आलेले आहेत त्यांची जी ओळख करून देणारं भाषण आहे त्याला इंट्रोड्युसिंग अ चीफ गेस्ट असं म्हटलं जातं. प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणारं भाषण. आणि याच्यामधून काय केलं जातं, तर जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत कार्यक्रमासाठी त्यांची ओळख करून दिली जाते. कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांची ओळख करून दिली जाते. त्यानंतर तिसरं जे स्पीच आहे ते आहे वोट ऑफ थँक्स. म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर जे आभार प्रदर्शन केलं जातं त्याचं भाषण. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, तर जे आलेले प्रमुख पाहुणे आहेत किंवा जे काही उपस्थित सर्वजण आहेत त्यांचे आभार मानले जातात या स्पीच मध्ये. आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे फेअरवेल स्पीच. टू बिड फेअरवेल अँड बिईंग बिड फेअरवेल. आता याच्यामध्ये दोन प्रकारचे भाषण आहेत फेअरवेल स्पीच मध्ये. फॉर एक्झाम्पल, एखादे व्यक्ती एखाद्या कंपनीमधून रिटायर होत असेल तर त्या ठिकाणी दोन प्रकारची भाषणं केली जातात. तो व्यक्ती रिटायर होत असताना स्वतः बोलतो आणि त्या व्यक्तीबद्दल त्याचा एखादा कलिग, त्याचा एखादा सहकारी बोलतो. तर असे दोन प्रकारचे फेअरवेल स्पीच आहेत. निरोप समारंभाची भाषणं दोन प्रकारची आहेत. जो व्यक्ती रिटायर होतोय किंवा जो व्यक्ती निघून जातोय त्याच्याबद्दल इतर व्यक्ती बोलणे आणि तो निघून जाणारा व्यक्ती स्वतः बोलणे. तर अशा प्रकारे हे 4 टाईप आहेत, परंतु 5 स्पीचेस आहेत टोटल. हे जे वोट ऑफ थँक्स आहे, फेअरवेल स्पीच आहे, याचे 2 प्रकार पडतात. फेअरवेल स्पीचचे 2 प्रकार पडतात आणि बाकीवरचे 3 प्रकार असे आपल्याला 5 प्रकारचे जे स्पीचेस आहेत ते काय आहेत, तर अभ्यासाला आहेत. तर आता याच्याबद्दल कसं आहे, किंवा अगोदरचं जे आपण स्पीच रायटिंग, पॅराग्राफ रायटिंग, डायलॉग रायटिंग जे बघितलेलं आहे, पॅराग्राफ रायटिंग, डायलॉग रायटिंग जे बघितलंय त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न जो आहे आपल्याला तो ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जर विचारला गेला ऑनलाईन एक्झाम मध्ये तर तो कसा विचारला जातो तो सुद्धा आपण सांगूयात. आणि जर ऑफलाईन एक्झाम झाली तर ऑफलाईन एक्झाम मध्ये तुम्हाला माहितीच आहे हे जे आहेत प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागतं. तर इथं सुद्धा तुम्हाला स्पीच रायटिंग मध्ये तुम्हाला 2 प्रकारचे स्पीचेस, 3 प्रकारचे स्पीचेस दिला, त्यापैकी 2 प्रकारचे स्पीचेस तुम्हाला लिहायचे आहेत. तर आपण आता यातला पहिला जो प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराकडे वळूया स्पीच रायटिंगच्या. तो आहे वेलकम स्पीच. आता हे सगळं व्यवस्थित ऐकायचं आहे, कारण वेलकम स्पीच वरती जर काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विचारले तर हे यातलेच तुम्हाला येऊ शकतात. त्यामुळे वेलकम स्पीच काय आहे बघा. वेलकम स्पीच इज युज्ड ऍट द बिगिनिंग ऑफ एन इव्हेंट. कोणत्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच वेलकम स्पीच जे आहे हे काय केलं जातं, तर वापरलं जातं. वापर जो आहे तो कार्यक्रमाच्या सुरुवातीला केला जातो. आणि त्याचे कंटेंट्स काय आहेत, त्याच्यामध्ये काय माहिती असते, वेलकम स्पीच मध्ये काय लिहायचं असतं, तर या गोष्टी आपल्याला इथे देण्यात आलेल्या आहेत. तर सुरुवात जी आहे कोणत्याही भाषणाची ती सर्वांना ग्रीट करून होते. त्यामुळे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा गुड इव्हनिंग अशा प्रकारचं योग्य त्या वेळी तुम्हाला यापैकी काही शब्द वापरावे लागणार आहेत. फॉर एक्झाम्पल, जर कार्यक्रम सकाळी सुरू होत असेल तर गुड मॉर्निंग म्हणा, कार्यक्रम दुपारी असेल तर गुड आफ्टरनून म्हणा, आणि कार्यक्रम संध्याकाळचा असेल तर गुड इव्हनिंग म्हणा. म्हणजे योग्य वेळेनुसार तुम्हाला आलेल्या सगळ्या व्यक्तींना किंवा आलेले जे सगळे काही कार्यक्रम अटेंड करणारे व्यक्ती आहेत त्यांना तुम्हाला ग्रीट करायचं आहे. ग्रीट केल्यानंतर वेलकम स्पीचची जी सुरुवात आहे ती सुरुवात आता 1, 2, 3 प्रकारे आपण करू शकतो. इथे दिलेला आहे ते 4 प्रकार तिथे दिलेले आहे. इट इज माय प्लेजर अँड प्रिव्हिलेज टू वेलकम ऑल. म्हणजे मला तुम्हा सर्वांचं स्वागत करून आनंद होत आहे किंवा मला अतिशय सन्मान झाल्यासारखं वाटतंय तुमचं स्वागत करत असताना. किंवा इट इज माय ऑनर मोर दॅन प्लेजर टू वेलकम यू ऑल. म्हणजे तुमच्या सर्वांचं स्वागत करत असताना मला आनंदापेक्षा सन्मान जास्त वाटत आहे. आय एम इमेन्सली प्लेज्ड टू वेलकम. मला तुमचं स्वागत करत असताना फार आनंद होत आहे. किंवा ऑन दिस ओकेजन आय वेलकम. या प्रसंगी मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर अशा पद्धतीने 3-4 पैकी एक प्रकार जो आहे, एक वाक्य जे आहे त्याची सुरुवात तुम्ही जी आहे ती अशा पद्धतीने करू शकता. म्हणजे सुरुवातीला ग्रीटिंग्स दिल्यानंतर
वाक्य जे आहे वेलकम स्पीचची सुरुवात जी आहे ती अशा प्रकारे या चारपैकी एका वाक्यानं तुम्ही तुमच्या वेलकम स्पीचची सुरुवात करू शकता. त्यानंतर पुढे कंटेंट आहे. आता कंटेंट जो आहे तर कंटेंट म्हणजे काय, म्हणजे मूळ भाषण त्याला म्हटलं जातं. म्हणजे गुड मॉर्निंग एव्हरीवन म्हटलं आणि आय एम व्हेरी हॅपी, आता हे चौथी एक पाचवी एक सुरुवात आहे. आय एम व्हेरी हॅपी टू वेलकम यू ऑल हिअर फॉर सो अँड सो फंक्शन असं म्हटल्यानंतर काय करायचं आहे तर पुढचं मेन मुख्य जे काही भाषण आहे त्याला सुरुवात करायची आणि त्याला मेन कंटेंट म्हटलं जातं. त्यामध्ये काय करायचं आहे, मुख्य भाषणामध्ये स्वागत करत असताना काय करायचं आहे तर नेम इम्पॉर्टंट पर्सन्स व्हाईल वेलकमिंग लाईक चेअरमन, चीफ गेस्ट, डिग्नेटरीज ऑन द डायस ऑफ द डायस. म्हणजे मंचावरती असणारे जे काही महत्वाची जी व्यक्ती आहेत त्यांच्या नावापासून ते सर्व उपस्थित असणाऱ्या व्यक्तींच्या नावापर्यंत त्यांची नाव आपल्याला घ्यायची आहेत आणि आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे. म्हणजे चेअरमन पासून, मुख्य अतिथीपासून ते इतर काही सन्माननीय व्यक्ती असतील तर या सर्वांची नावं घेऊन आपण त्यांचं स्वागत करायचं आहे या कार्यक्रमासाठी. आणि शेवट करत असताना इन्व्हाइट अदर इम्पॉर्टंट मेंबर टू टेक ओव्हर द डेस्क. आणि मग काय करायचं, शेवट करत असताना या भाषणाचा पुढच्या व्यक्तीला सांगायचं आहे की आता कार्यक्रम तुम्ही पुढे नेऊ शकताय. वेलकम स्पीच एक छोटंच असते, 5-1 मिनिटामध्ये संपतं. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, फार वेळ न दवडता काय करायचं, 5 मिनिटामध्ये वेलकम स्पीच जे आहे ते कव्हर करायचं आहे. आता हे वेलकम स्पीच करत असताना इथं त्यांनी सांगितलेलं आहे बघा, अ वेलकम स्पीच मार्क्स द स्टार्ट ऑफ एनी स्पेशल इव्हेंट ऑर ऑकेजन रिक्वायरिंग अ फॉर्मल ओपनिंग. वेलकम स्पीच काय करतं तर कोणत्याही भाषणाची, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करतं आणि कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना ती जी आहे ती वेलकम स्पीच नव्हते. इट कुड बी अ सेमिनार, गेस्ट लेक्चर, वर्कशॉप, इंडक्शन, ओरिएंटेशन अँड मच मोर. तो जो कार्यक्रम आहे तो कोणताही असू शकतो, गेस्ट लेक्चर असू शकतं, सेमिनार असू शकतो, वर्कशॉप असू शकतं, ओरिएंटेशन प्रोग्राम किंवा इंडक्शन प्रोग्राम असू शकतो. इट इज एटिकेट टू वेलकम द इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप टू अन ऑर्गनायझेशन विथ अ वेलकम स्पीच. आणि ही एक पद्धत आहे. कोणताही कार्यक्रम जर सुरू होत असेल तर कार्यक्रम सुरू होत असताना स्वागतपर भाषणानं सर्वांचं स्वागत करणं ही एक पद्धत आहे आणि ती पद्धत आपण फॉलो करायची आहे. इट इज फॉर्मॅलिटी दॅट मेक्स पीपल फील वेलकम्ड, सपोर्टेड अँड मोटिवेटेड. ही एक फॉर्मॅलिटी आहे जिथं आपल्याला आलेल्या व्यक्तींचं स्वागत करणं जे आहे ती एक फॉर्मॅलिटी आहे. म्हणजे काय होतं तर की आपलं स्वागत केलं गेलेलं आहे आणि आता कार्यक्रम हा सुरू झालेला आहे असं लोकांना कळतं. तर आता वेलकम स्पीच देत असताना काही टिप्स द्याव्या लागतात बघा. तर त्या टिप्स काय आहेत बघा, युअर वेलकम स्पीच शुड बी अबाउट 5 मिनिट्स लॉंग. 5 मिनिट फक्त तुमचं वेलकम स्पीच जे आहे ते 5 मिनिटाचं असलं पाहिजे. इन्क्लुडिंग द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इन युअर स्पीच. आणि त्याच्यामध्ये खालील माहिती जी आहे ती तुम्हाला ऍड करावी लागणार आहे. तर ती माहिती काय आहे 5 मिनिटाच्या स्पीच मध्ये बघा, अ ग्रीटिंग टू द मेंबर्स ऑफ an organization, an honorary person present and the new addition or additions to your group or organization. तुम्ही जे काही सन्माननीय व्यक्ती आहात त्या सर्व व्यक्तींना तुम्हाला ग्रीट करायचं आहे, त्या सर्वांना तुम्हाला संबोधित करायचं आहे, अभिवादन करायचं आहे. समटाइम्स पीपल जॉइनिंग यू that you are addressing in the welcome speech will be a few individuals you can point out by name. आणि वेलकम स्पीच देत असताना प्रत्येकाचं नाव घ्यायचं नाही. महत्वाची जी माणसं आहेत जसं की कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि 1-2 इतर व्यक्ती यांचं नाव तुम्ही, ठराविक लोकांचं नाव घेऊन तुम्ही त्या सर्वांचं स्वागत जे आहे ते कार्यक्रमासाठी करायचं आहे. इतरांचं नाव न घेता तुम्ही काय करायचं तर इथं उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत असं म्हणायचं आहे. when we welcome a specific group we may refer to it such as class of 2016, creative team. आता जर तुम्हाला मोठा ग्रुप एखादा आलेला आहे आणि त्या ग्रुपचं जर स्वागत करायचं असेल तर त्या ग्रुपला जे दिलं गेलेलं नाव आहे त्या नावानं तुम्ही त्यांना हाक मारून त्यांचं काय करू शकता, तुम्ही नावानं त्यांना संबोधित करून तुम्ही काय करू शकता, त्यांचं वेलकम करू शकता. जसं की क्लास ऑफ 2016 फॉर एक्झाम्पल, एखाद्या हे झालेला असेल, माझे विद्यार्थी मेळावा जर भरलेला असेल आणि 2016चा संपूर्ण क्लास जर आलेला असेल तर प्रत्येक व्यक्तीचं तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव तिथे घेऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही काय म्हणू शकता तर 2016चा जो वर्ग आहे या कॉलेजचा त्याचं आम्ही स्वागत करतो. म्हणजे प्रत्येकाचं नाव घेण्याच्या ऐवजी त्या ग्रुपचं नाव घेतलेलं आहे. सम बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन अबाउट वाय यू हॅव कम टुगेदर ऑन दिस डे अँड व्हॉट विल टेक प्लेस आफ्टर द ग्रीटिंग्स आर ओव्हर. आणि मग शेवटी काय करायचं वेलकम स्पीच मध्ये की तुम्ही इथं आज का उपस्थित राहिलेला आहात आणि वेलकम स्पीच झाल्यानंतर काय होईल याची एक शेवट थोडक्यात माहिती द्यायची आहे आणि वेलकम स्पीच जे आहे ते संपवायचं आहे. म्हणजे तेच इथं सांगितलेलं आहे.
तर आता इथं वेलकम स्पीचचा एक हे आहे, फॉर्मॅट आहे, तर तो आपण इथं बघूयात. तर आपण बघूया तिथं काय वेलकम स्पीच आहे एक. आता हे वेलकम स्पीचचा विषय इथं दिलेला नाहीये ऍक्च्युली, पण आपण बघूयात वेलकम स्पीच हे कसं असणार आहे, कशाबद्दलचं आहे, आपण इथं काय करूयात थोडक्यात बघूयात. गुड मॉर्निंग वन अँड ऑल प्रेझेंट हिअर. आता हे ग्रीटिंग्स न सुरुवात झालेली आहे. सर्वांना ग्रीट केलेलं आहे, म्हणजे सर्वांना अभिवादन केलेलं आहे. सर्वांना शुभ सकाळ. इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना शुभ सकाळ असं म्हटलेलं आहे. इट इज माय प्लेजर अँड प्रिव्हिलेज टू वेलकम ऑल फॉर द पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन ऑर्गनाइज्ड बाय ENTC डिपार्टमेंट ऑन द ओकेजन ऑफ इंजिनियर्स डे. तर मला तुमचं स्वागत इथं करत असताना फार आनंद होत आहे. आता कशासाठी स्वागत करतोय ते सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. तर पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन जे ENTC डिपार्टमेंट इंजिनियर्स डेच्या दिवशी त्यांनी जे आयोजित केलेलं आहे, या कार्यक्रमाला तुमचं स्वागत करत असताना मला सर्वांना आनंद होत आहे. ऑन बिहाफ ऑफ ENTC डिपार्टमेंट अँड स्वेरी कॉलेज पंढरपूर, आय एक्सटेंड वॉर वेलकम टू द चीफ गेस्ट डॉक्टर SN माने, प्रिन्सिपल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. सुरुवातीला काय केलेलं आहे तर प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांचं स्वागत केलेलं आहे. ENTC डिपार्टमेंट आणि कॉलेजच्या वतीने मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर SN माने, जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याचे प्राचार्य आहेत, त्यांचं मी स्वागत करतो असं म्हटलेलं आहे. पुढं आय ऑल्सो वेलकम आवर प्रिन्सिपल, हेड्स ऑफ द डिपार्टमेंट्स, स्टाफ अँड स्टुडंट पार्टिसिपंट्स. आणि मी आमच्या कॉलेजचे प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांचं स्वागत करतो. आय रिक्वेस्ट आवर प्रिन्सिपल टू फेलिसिटेट ऑनरेबल चीफ गेस्ट डॉक्टर SN माने. आणि मग तिथंच त्यांना रिक्वेस्ट करायची आहे आपल्या ऑर्गनायझेशनच्या हेडला की प्रमुख पाहुण्यांचं त्यांनी स्वागत करावं, त्यांचा सत्कार करावा. नाव आय रिक्वेस्ट आवर प्रिन्सिपल मिस्टर RA देशमुख टू ऍड्रेस द ऑडियन्स. आणि मग मी आता आमचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी 4 शब्द बोलावेत. थँक्यू. एवढ्याच गोष्टीमध्ये काय करायचं तर वेलकम स्पीच जे आहे ते कव्हर करायचं आहे. एवढ्याच याच्यामध्ये वेलकम स्पीच जे आहे ते काय करायचं संपवायचं आहे. इथं आपण बघूयात आता काय करण्यात आलेलं आहे. वेलकम स्पीच आपण मगाशी टिप्स पाहिल्या तर वेलकम स्पीच लिहित असताना, तर त्या टिप्स इथं बघूयात. तर इथं काय केलंय बघा, सुरुवातीला ग्रीट केलं गेलेलं आहे. गुड मॉर्निंग वन अँड ऑल प्रेझेंट हिअर. इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना शुभ सकाळ असं ग्रीट केलेलं आहे. म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रीट केलं गेलेलं आहे वेलकम स्पीच मध्ये. आणि त्यानंतर सुरुवात जी आहे ती अशी ठेवलेली आहे, इट इज माय प्लेजर अँड प्रिव्हिलेज टू वेलकम ऑल. आणि फॉर पासून पुढे जे आहे तो वेलकम कुठल्या कार्यक्रमासाठी केलं गेलेलं आहे ते सांगितलेलं आहे. म्हणजे मला तुम्हाला अमुक अमुक या कार्यक्रमासाठी तुमचं स्वागत करत असताना मला आनंद होत आहे. तर इथं कार्यक्रम जो आहे तो द पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन ऑर्गनाइज्ड बाय ENTC डिपार्टमेंट ऑन द ओकेजन ऑफ इंजिनियर्स डे. इंजिनियर्स डेचं औचित्य साधून ENTC डिपार्टमेंटनं आयोजित केलेलं जे पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन आहे हा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाला तुमचं मी स्वागत करत आहे आणि ते स्वागत करत असताना मला आनंद होत आहे असं वेलकम स्पीच देणारा व्यक्ती म्हणतो. आता त्यानंतर काय करायचं आहे तर जे काही आयोजक आहेत त्यांच्या वतीनं प्रमुख पाहुणे आणि इतर व्यक्तींचं स्वागत करायचं आहे. मग पुढे तिथे काय म्हटलंय बघा, ऑन बिहाफ ऑफ ENTC डिपार्टमेंट अँड स्वेरी कॉलेज पंढरपूर, आय एक्सटेंड अ वॉर्म वेलकम टू द चीफ गेस्ट. म्हणजे प्रमुख पाहुण्यांचं स्वागत तिथं केलेलं आहे. म्हणजे ENTC डिपार्टमेंट आणि कॉलेज ज्यांनी जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर आयोजकांकडून आलेले जे प्रमुख पाहुणे आहेत, प्रमुख पाहुण्यांचं नाव, त्यांचा हुद्दा आणि त्यांचं ठिकाण जे आहे, त्यांचा पत्ता जो आहे तो तिथे लिहिलेला आहे. तर डॉक्टर SN माने, प्रिन्सिपल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, त्यांचं ENTC डिपार्टमेंट आणि कॉलेजच्या वतीनं आम्ही स्वागत करतो. तर त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांच्यानंतर मग त्यांच्या इतर व्यक्ती जे आहेत ठराविक त्यांचं स्वागत करायचं आहे. आय ऑल्सो वेलकम आवर प्रिन्सिपल, हेड्स ऑफ द डिपार्टमेंट, स्टाफ अँड द स्टुडंट पार्टिसिपंट. मग त्यांच्यानंतर काय केलेलं आहे तर आपल्या कॉलेजचे प्राचार्य, विभाग प्रमुख, सगळे शिक्षक आणि सहभागी विद्यार्थी या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. तर आता हे पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन मध्ये सगळे डिपार्टमेंटचे हेड असणार आहेत, शिक्षक इन्व्हॉल्व्ह असणार आहेत, विद्यार्थी पार्टिसिपेट करणार आहेत. तर या सर्वांचं सुद्धा आपण इथं स्वागत केलेलं आहे. आणि हे पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन ज्यांच्या परवानगीने होत आहे ते कॉलेजचे प्राचार्य यांचं सुद्धा आपण तिथं स्वागत केलेलं आहे. म्हणजे आलेल्या सर्वांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यानंतर मग काय करायचं तर आय रिक्वेस्ट आवर प्रिन्सिपल टू फेलिसिटेट द ऑनरेबल चीफ गेस्ट डॉक्टर SN माने. आणि मग
सांगायचं आहे की जे आलेले प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर एस एन माने यांचं कॉलेजच्या वतीनं आमच्या प्राचार्यांनी त्यांचा सत्कार करावा, त्यांचं स्वागत करावं. तर हे तिथे सांगितलेलं आहे. त्यांचं स्वागत झाल्यानंतर आता इथे थोडासा वेळ जातोय, काय लगेचच स्वागत करावं आणि मग मी आता प्रिन्सिपलला म्हणतो की बोलावं असं नाहीये ते. तर स्वागत केल्यानंतर सत्कार केल्यानंतर मग पुढं थांबून थोड्या वेळानं काय म्हणायचं तर नाव स्वागत किंवा सत्कार झाल्यानंतर पुढं काय म्हणायचं आहे ते वेलकम स्पीच क्लोज करताना नाव आय रिक्वेस्ट आवर प्रिन्सिपल मिस्टर एक्स वाय झेड जे काय तुम्ही नाव टाकाल ते टू ऍड्रेस द ऑडियन्स. मग त्याने आता आलेले जे काही उपस्थित सर्व व्यक्ती आहेत त्यांना 4 शब्द त्यांच्याशी बोलावेत आणि मग थँक्यू म्हणायचं आहे आणि वेलकम स्पीच जे आहे ते इथं एंड करायचं आहे. तर अशा पद्धतीने वेलकम स्पीच जे आहे ते लिहिलं जातं. सुरुवात जी आहे ती ग्रीटिंग्स न केली जाते. वेलकम स्पीचची सुरुवात ग्रीटिंग्स न करून त्याच्यानंतर मुख्य भाषणाची सुरुवात जी आहे ती इट इज माय प्लेजर किंवा आय एम हॅपी टू वेलकम यू ऑल अशा पद्धतीने केली जाते. त्यानंतर कशासाठी कोणता कार्यक्रम आहे, कोणत्या कार्यक्रमाचं वेलकम स्पीच आहे, कोणी तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यानंतर आयोजकांकडून आलेले जे मुख्य अतिथी असतील त्यांचं स्वागत, त्याच्यानंतर आयोजक जे आहे त्यांच्यामध्ये जे कोणी आहे त्यांचं स्वागत करायचं आहे, त्यानंतर मुख्य अतिथीचा सत्कार जो आहे तो करायला लावायचा आहे आयोजकांकडून आणि त्यानंतर मग आयोजकांमधला जो काही मुख्य व्यक्ती आहे त्याला काही त्याचं मत व्यक्त करण्यासाठी पुढे बोलवायचं आहे आणि वेलकम स्पीच जे आहे ते संपवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला वेलकम स्पीच जे आहे ते इथं शॉर्ट मध्ये पण अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिता येऊ शकतं. याच्यानंतरचं जे स्पीच आहे ते आहे इंट्रोड्युसिंग चीफ गेस्ट, प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणे. आता आपण त्यामध्ये प्रमुख पाहुण्याचं नाव सांगितलेलं आहे फक्त, तिथं त्यांची ओळख करून दिलेली नाही. वेलकम स्पीच मध्ये प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली जात नाही. तर वेलकम स्पीच मध्ये फक्त त्यांचं स्वागत केलं जातं. त्याच्यानंतर ज्यावेळी प्राचार्यांचं भाषण होईल, काही 4 शब्द प्राचार्य बोलल्यानंतर किंवा मी कार्यक्रमाला परवानगी दिलेली आहे आणि कार्यक्रम आता तुम्ही पुढे तसा चालू राहावा ठेवावा. त्याच्यानंतर मग काय केलं जातं तर कार्यक्रमाला उपस्थित असणारे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांची ओळख करून दिली जाते. इंट्रोड्युसिंग अ चीफ गेस्ट हे भाषण दुसऱ्या प्रकारचं आहे आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं बघा आता, तर त्याची थेरीशी थोडीशी आपण बघूयात पुढं. तर इंट्रोड्युसिंग चीफ गेस्ट जे आहे ते एक भाषण पुढं परत आहे. तर ते भाषण कसं केलं जातं आपण बघूयात. स्पीच फॉर इंट्रोड्युसिंग अ गेस्ट मध्ये काय केलं जातं बघा, देर आर मेनी प्रोफेशनल अँड अकॅडमिक सर्कमस्टान्सेस दॅट कॉल फॉर द चीफ गेस्ट किंवा गेस्ट स्पीकर. म्हणजे बऱ्याचशा अशा काही गोष्टी, बऱ्याचशा अशा काही कार्यक्रम होतात जिथं प्रमुख पाहुण्यांना बोलवलं जातं. If you are ever in a position to introduce a guest speaker, then it will help you to know how to deliver your introductions in a way that is informative, entertaining and easy to understand. आणि जर तुम्हाला कधी अशा प्रकारे प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्याचं भाषण जर करावं लागलं तर ते कशा पद्धतीने करायचं याची माहिती तुम्हाला इथं मिळेल. तुमचं जे प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणारं जे भाषण आहे ते किती चांगल्या पद्धतीचं होईल, किती चांगल्या पद्धतीने लोकांना समजेल, अशा पद्धतीने कसं करायचं हे तुम्हाला इथं समजेल. While introducing a guest speaker, the purpose is to inform the audience of the topic, the topic's relevance and the audience and the speaker's relevance to the topic. ज्यावेळी तुम्हाला अशा प्रकारे प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यायची असते त्यावेळी तुम्हाला तो कार्यक्रम कशाबद्दलचा आहे, त्याचं महत्व काय आहे आणि आलेले जे प्रमुख पाहुणे आहेत हे त्या कार्यक्रमासाठी योग्य कसे आहेत हे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगावं लागणार आहे. अशा प्रकारे इंट्रोड्युसिंग चीफ गेस्टचं स्पीकर जे भाषण द्यायचं आहे त्याचे जो फॉर्मॅट आहे तो पुढील प्रमाणे आहे. फॉर्मॅट साधा सोपा आहे. सुरुवात करताना ग्रीटिंग्सनच करायचं आहे. जी काही योग्य वेळ असेल दिवसाची त्या योग्य वेळेनुसार गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा गुड इव्हनिंग या पद्धतीने तुम्हाला सर्वांना ग्रीट करायचं आहे आधी. त्यानंतर सुरुवात जी आहे ती सेम ठेवायची. इट इज माय प्लेजर अँड प्रिव्हिलेज टू इंट्रोड्यूस द चीफ गेस्ट. म्हणजे आजचे जे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांची ओळख करून देत असताना मला आनंद होत आहे, किंवा इट इज माय ऑनर मोर दॅन प्लेजर टू इंट्रोड्यूस द चीफ गेस्ट. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांची ओळख करून देत असताना मला आनंदापेक्षा सन्मान जास्त वाटत आहे. त्यानंतर आय एम इमेन्सली प्लीज्ड टू इंट्रोड्यूस द चीफ गेस्ट, किंवा आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देत असताना मला फार आनंद होत आहे. तर अशा प्रकारे एक कुठली तरी ओळ जी आहे त्यानं तुमच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणाऱ्या भाषणाची सुरुवात जी आहे ती करायची आहे. त्यानंतर कंटेंट मध्ये काय करायचं आहे बघा, मेन जे भाषण आहे
प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणार. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, नेम इम्पॉर्टंट अचिव्हमेंट्स while introducing the guest and mention how he or she is an apt chief guest for the occasion. त्या व्यक्तीने, ते जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत, त्यांच्या प्रमुख अचिव्हमेंट काय आहेत, म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय केलेलं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात त्यांनी अचीव्ह केलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी तिथे त्यांनी तुम्हाला सांगायच्या. त्यांची स्पेशल क्वालिटी तुम्हाला तिथे मेन्शन करावी लागणार आहे त्या व्यक्तीची, आणि ते त्या कार्यक्रमासाठी योग्य आहेत, कसे आहेत हे तुम्हाला तिथं सांगायचं आहे. आणि शेवटी काय करायचं आहे, शेवट करत असताना भाषणाचा त्या भाषणाचं शेवट करत असताना काय करायचं आहे, तर जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना परत काय करायचं आहे, तर मार्गदर्शनासाठी पुढे बोलवायचं आहे. तर एवढंच गोष्ट जी आहे ती इंट्रोड्युसिंग चीफ गेस्ट मध्ये या भाषणामध्ये केली जाते. तर आपण भाषण बघूयात आणि त्याच्यानुसार याचे पार्ट कसे आहेत ते बघूया. तर मगाशी जे आपण कार्यक्रम पाहिला होता, जो आहे पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन, त्याला आपण डॉक्टर एस एन माने यांना बोलवलेलं होतं. तर त्याच कार्यक्रमाला आलेल्या प्रमुख पाहुण्यांची ओळख आपण करून घेऊयात. तर बघा, गुड मॉर्निंग वन अँड ऑल प्रेझेंट हिअर. इथं उपस्थित सर्वांना शुभ सकाळ असं म्हटलेलं आहे, म्हणजे ग्रीट केलेलं आहे. आणि ग्रीट केल्यानंतर मग भाषणाला सुरुवात केलेली आहे इंट्रोड्युसिंग चीफ गेस्टच्या. इट इज माय प्लेजर अँड प्रिव्हिलेज टू इंट्रोड्यूस द चीफ गेस्ट ऑफ द पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन, डॉक्टर एस एन माने, प्रिन्सिपल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. आजचे जे कार्यक्रम आहे पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशनचा, याच्यासाठी उपस्थित असलेले डॉक्टर एस एन माने, प्राचार्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, यांची ओळख करून देत असताना मला आनंद होत आहे असं म्हणायचं आहे. म्हणजे हे एक वाक्य परमनंट ठेवायचं आहे की इट इज माय प्लेजर अँड प्रिव्हिलेज टू इंट्रोड्यूस द चीफ गेस्ट ऑफ, आणि तिथून पुढे मग कोणता कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाचं नाव आणि कोण चीफ गेस्ट असेल त्याचा हुद्दा आणि त्याचा पद वगैरे जे काय ते परमनंट ठेवायचं आहे. त्यानंतर पॅराग्राफ चेंज करून काय करायचं, तर त्यांचे जे काही क्वालिफिकेशन्स आहेत ते क्वालिफिकेशन्स सांगायचे. आता इथे सगळ्या क्वालिफिकेशन्स, ते कोणत्या कमिटीचे मेंबर आहेत का, ते काय काय करतात, ते सगळं तिथं सांगायचं. डॉक्टर एस एन माने हॅज कम्प्लिटेड बीटेक फ्रॉम IIT मुंबई. त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन कुठून केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन कुठून केलं, PhD कुठून मिळवली, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तिथं आपल्याला सांगायच्या आहेत. डॉक्टर एस एन माने यांनी काय केलेलं आहे, तर IIT मुंबई मधून बीटेक पूर्ण केलेलं आहे. ही हॅज ऑल्सो डन MTech फ्रॉम IIT मुंबई अँड PhD फ्रॉम MIT USA. त्यांनी काय केलेलं आहे, तर IIT मुंबई मधून MTech पण केलेलं आहे आणि अमेरिकेतून PhD पण केलेली आहे. टिल नाव ही हॅज 75 रिसर्च पेपर्स टू हिज क्रेडिट. आतापर्यंत त्यांनी 75 शोध निबंध त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. ही इज ऑल्सो अन एलिट मेंबर अँड ऍडवायझर ऑफ R&D डिपार्टमेंट, डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ इंडिया. आणि ते एक अतिशय सन्माननीय मेंबर आहेत. रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जे आहे डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ इंडिया, म्हणजे संरक्षण खातं जे आहे देशाचं, त्याचे ते एक सन्माननीय सदस्य आहेत. ही हॅज सक्सेसफुली गाइडेड 50 PhD स्टुडंट्स टू डेट. आतापर्यंत त्यांनी 50 विद्यार्थ्यांना PhDचा गायडन्स दिलेला आहे. आय फील दॅट ही इज अन अप्रोप्रिएट चीफ गेस्ट फॉर टुडेज पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन. आणि असं मला वाटतंय की आजचं जे पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन आहे किंवा आजचा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी ते अतिशय योग्य प्रमुख पाहुणे आहेत. नाउ आय रिक्वेस्ट आवर चीफ गेस्ट डॉक्टर एस एन माने टू ऍड्रेस द स्टुडंट पार्टिसिपंट्स. आणि आता मी आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आणि थँक्यू. इथं जे इंट्रोड्युसिंग चीफ गेस्टचं जे भाषण आहे ते संपतंय. तर आपण बघितलं इथं काय आहे, तर सुरुवात करताना ग्रीटिंग्स न केलेली आहे. ग्रीट करायचं आहे. ग्रीट केल्यानंतर मग कोणाचं इंट्रोडक्शन आपण देणार आहोत, त्याचं नाव, त्यांचा हुद्दा सांगायचा आहे, ते कोणत्या कार्यक्रमासाठी आले ते सांगायचं आहे. त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कोणकोणत्या क्वालिफिकेशन्स मिळवले आहेत, त्यांनी कोणकोणत्या पदावरती काम केलेलं आहे हे सांगायचं आहे. त्यानंतर ते आजच्या कार्यक्रमासाठी मग हे कसे योग्य आहेत हे वरील सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला कळतं हे आपल्याला सांगायचं आहे. आणि शेवट करताना काय करायचं, तर त्या व्यक्तीला पुढे बोलवायचं आहे इतरांना संबोधित करण्यासाठी. आणि शेवटी थँक्यू म्हणून इंट्रोड्युसिंग चीफ गेस्टचं भाषण जे आहे ते क्लोज करायचं आहे. तर अशा प्रकारे हा दुसरा प्रकार जो आहे भाषणाचा तो आपला इथं कव्हर होतोय, संपतोय किंवा पूर्ण होतोय. इंट्रोड्युसिंग चीफ गेस्ट, वेलकम स्पीच आणि इंट्रोड्युसिंग चीफ गेस्ट आपल्या इथं कम्प्लीट झालेला.